नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये मी करणार आहोत आपल्या किचन कॅबिनेटची क्लिनिंग, डस्टिंग. आणि मी येथे माझे किचन कॅबिनेट कसे ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत, कॉक्रोचांपासून त्याला कसं दूर ठेवते तेही आपण व्हिडिओमध्ये बघूया. तर येथे मी ज्या टिप फॉलो करते त्याही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत आणि तुम्हालाही व्हिडिओ बघत असताना नवीन काही आयडियाही मिळणार आहेत. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओतून एक जरी टिप, एक जरी आयडिया मिळाली तर मला देखील आनंदच होईल. तर मी किचन कॅबिनेट्स फर्निचर बनवत असताना किचन ट्रॉल्या बनवलेल्या नाहीत, फक्त इथे दरवाजे बनवून घेतलेले आहे. बेसिंग खालची जी जाळी आहे त्याच्यामध्ये मी म्हणजे आपण फरशी पुसण्यासाठी जे लिक्विड वापरत असतो ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्ही इथे भिंत बघू शकता बेसिंग खालची, ते खूप खराब झालेली आहे कारण वरून बेसिंगच्या एरियातून पाणी येथे लीक होत होतं. तर जिथून पाणी लीक होत होतं तिथे मी असं एमसेल लावून घेतलेलं आहे. ही एक टिप तुम्हाला मिळू शकते. तुमचा बेसिंगचं जर पाणी असं लिकेज होत असेल तर तुम्ही देखील तिथे सिमेंट, व्हाईट सिमेंट किंवा एमसेल लावू शकता. तर बेसिंग खालच्या एरियामध्ये मी डिटर्जंट पावडरचं पाणी करून असं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि येथे मुंग्यांच्या खडूची अशी एक लक्ष्मण रेषा काढून घेतलेली आहे, कारण त्याला पार करून आपल्या घरामध्ये मुंग्या, कॉक्रोच अजिबात येणार नाही. आणि जिथे कॉक्रोच लपण्याची जागा असते तिथे मी अशी रेषा ओढून घेतलेली आहे. आणि आपण मार्केटमध्ये हीट जेल नावाचा क्रीम भेटतो, त्याचे ठिपके मी सगळीकडे लावून घेतलेले आहे. ते आपल्या घरात आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी तर आपल्याला तयार राहावंच लागेल, कारण एकापासून एक अनेक असे कॉक्रोच तयार होतात आणि त्यांना आवरणं खूप मुश्किल होऊन जातं. मी इथे असं मुंग्यांचा खडू आणि हीट जेल लिक्विडचे असे टिपके देऊन घेतलेले आहे. आणि बेसिंग खालच्या जाळीमध्ये थोडा डिटर्जंट पावडर टाकून घेतलेला आहे. त्याच्या वासाने कॉक्रोच, चिलटे, कीटक येत नाहीत. इथे मी एक्स्ट्राचं सामान इथं शूरॅक माझ्याकडे जी खाली पडलेली होती त्याच्यात ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे असणाऱ्या जड वस्तू म्हणजे खलबत्ता, आपलं यंत्र, ते सर्व वस्तू अशा खालच्या कप्प्यात ठेवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एक प्लॅस्टिकची मोठी बॉटल दिसली, त्याच्यामध्ये मी सर्व कॅरी बॅगा ऑर्गनाईज करून ठेवत असते. आणि येथे मी 2 तेलाचे ड्रम ठेवलेले आहे. एक माझं भाजीचा तेलाचा ड्रम आहे आणि दुसरा मी देवघरामध्ये 24 तासाचा दीप प्रज्वलित करत असते त्याच्यासाठीच दुसरी कॅन आहे. तर आपला किचन सिंकचा एरिया ऑर्गनाईज करून झालेला आहे. त्याच प्रकारे मी आता जिथे आपण गॅस सिलेंडर ठेवत असतो तोही कप्पा मी येथे क्लीन करून घेतलेला आहे. त्याचं देखील मी जाळं काढून घेतलेलं आहे, कचरा काढून भरून घेतला. आणि तेही मी इथे डिटर्जंट पावडरचं पाणी करून आणि छान असं पुसून घेतलेलं आहे. आणि येथे मी मुंग्यांचा खडू आणि हीट जेल लावून घेणार आहे. त्याचप्रमाणे जिथे जिथे कॉक्रोच लपण्याची जागा असते तिथे तिथे देखील हीट जेल लावून घेणार आहे. आपण कांदे, बटाटे, लसूण ठेवण्याची जी रॅक असते त्यांची अशी चाक असतात, हिल असतात, त्यांच्यामध्ये हे कॉक्रोच खूप जाऊन लपतात. त्याच्यामुळे तिथे मी येथे मुंग्यांचा खडू असा रेषा मारून घेतलेले आहे. त्याच्यामुळे आपली रॅक, कांद्या बटाट्याची रॅक ही तिथे सुरक्षित राहणार कॉक्रोचपासून. तर हा कप्पा कसा ऑर्गनाईज केलेला आहे तुम्ही बघू शकता. जो पिंप होता त्याच्यामध्ये मी एक्स्ट्राची भांडी, छोटी भांडी ठेवून घेतलेली आहे.
आणि हा सर्वात मधला महत्त्वाचा कप्पा, येथे मी किचन ट्रॉल्या बनवलेल्या नाही, अशी कॅरेट ठेवून घेतलेले आहे. तुम्ही कॅरेटसुद्धा किचन ट्रॉलीसारखी इझिली वापरू शकता. तुम्ही हवी ती वस्तू त्याच्यात हाताखाली ठेवायची आणि